पण त्या विचाराने सुद्धा मला अंगावर काटा येत होता की आपण कुठेतरी खणतो आणि त्यातनं हाडं बाहेर येत आहेत. आणि आता लग्नानंतरही तेच आहे. मी 14-15 तास सेटवर असते. ऐश्वर्या एक अशी व्यक्ती आहे जी मनसोक्त एन्जॉय करते. कुठलीही गोष्ट असू दे, अगदी खाण्यातल्या छोट्यातला छोटा पदार्थ ती खूप मनापासून खाते. खरंच माझी एक ॲक्टर म्हणून सुद्धा ग्रोथ झाली आहे. नमस्कार, मी तितिक्षा दावडे, म्हणजे 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेतील तुमची लाडकी नेत्रा. तुम्ही बघू शकता आजच मालिकेला 500 भाग पूर्ण झाले आहेत आणि त्यानिमित्ताने तुम्ही आलात आमच्या सेटवर. खूप जास्त धमाल मस्ती सुद्धा आणि त्याचबरोबर ह्युमनसुद्धा खूप ग्रो झाले आहे. नवीन सगळे कलाकार होते ज्यांच्याबरोबर मी यावेळेला काम केलं आहे. डिरेक्टर नवीन, पूर्ण टीम नवीन आहे. आयलिस प्रोडक्शनबरोबर पहिल्यांदा काम केलं आहे. त्यामुळे खरंच माझी एक ॲक्टर म्हणून सुद्धा ग्रोथ झाली आहे. ऐश्वर्याताई म्हणू नका, जयंत काका, आमच्या आजी, रजनी आजी, सगळेच आर्टिस्ट, राहुल दादा, श्वेता, सगळे इतके तोडीस तोड काम करतात की त्यांच्याकडनं मी खूप शिकले आहे. सगळ्यांना थिएटरचा खूप जास्त अनुभव आहे आणि तो मला नाही आहे. आणि म्हणून त्यांच्याबरोबर एक सीन करताना मी खरंच ग्रो होत गेले आहे. आणि इतकंच नाही तर ॲज अ ह्युमनसुद्धा जेव्हा तुम्ही नवीन माणसांना भेटता, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करता, त्यांच्याबरोबर एन्जॉय करायला लागता, तुमचं सर्कल वाढतं, तुमची थॉट प्रोसेस वाढते. तर ते सगळं ह्या 500 भागांच्या जर्नीमध्ये झालेलं आहे. आणि खरंच मी जेन्युइनली खूप जास्त मजा केली आहे. मी खूप मिस करते तिला. मला तिच्याबरोबर सीन करताना खूप जास्त मजा येते, कारण ती एक सरप्राईजचं पॅकेज आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की ती अशा पद्धतीने रिॲक्ट करेल, पण ती काहीतरी वेगळंच करते. त्यामुळे डेफिनेटली मी तिला मिस करते आहे. बट त्याहीपेक्षा जास्त मला माहिती आहे तिने खूप एन्जॉय केलं असतं. ऐश्वर्या एक अशी व्यक्ती आहे जी मनसोक्त एन्जॉय करते. कुठलीही गोष्ट असू दे, अगदी खाण्यातल्या छोट्यातला छोटा पदार्थ ती खूप मनापासून खाते. आणि आज तर खूप मोठं सेलिब्रेशन आहे, आम्ही शुअर तिने खूप मजा केली असती. सो थोडं लवकर आली असते आणि आमच्याबरोबर एन्जॉय केलं असतं तर मलाही थोडा आनंद झाला असता. हो, ॲब्सोल्युटली. सेटवरचा पहिला दिवस माझा ठाण्यात होता. आम्ही एका डोंगराजवळ शूट करत होतो देवळाचं. आणि माझा एंट्रीचा सिक्वेन्स पहिल्यांदा शूट झाला होता, जिथे मी मंदिरात आहे, मी गाणं गाते आणि सगळे गावकरी येऊन दार वाजवत आहेत. सो तो सिक्वेन्स सगळ्यात आधी शूट झाला होता. खूपच जास्त मजा आली होती. मी चाचपडत होते तेव्हा खरं तर. बट आज तो दिवस आठवला की असं वाटतं आपण किती लहान होतो आणि आपल्याला काय, पण खरं तर फार म्हणजे अगदीच 2.5 वर्ष म्हणजे इज ॲब्सोल्युटली नथिंग. बट खरंच तो दिवस आठवतो, तो सिक्वेन्स आठवतो. आणि मी तो सिक्वेन्स करताना जेवढी मजा केली होती ना, ते म्हणजे जे म्हणतात ना, जे पहिल्यांदा करतो त्याची मजा काही वेगळीच असते. तर तसा तो सिक्वेन्स होता, तो कायम माझ्या जवळचा राहील. तसा मी एक ऑलरेडी सांगितला होता की जेव्हा आम्ही पहिला सिक्वेन्स शूट करत होतो आणि मला डोहात उतरायचं होतं आणि ते म्हणजे तिथेच मशीनना धूत होते, त्यांच्याच बाजूला आम्ही शूट करत होतो. सो तो एक म्हणजे कमालीचा वेगळाच स्टंट आम्ही केला होता. म्हणजे मी स्वप्नातही विचार नाही करणार असं काहीतरी चित्र होतं ते, जिथे म्हणजे सगळीच धुणी होत आहेत, भांडी, आणि त्याच्यामध्येच आम्ही अंडर वॉटर स्विम करतो आहे. सो तो एक होता. बट त्या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही भरपूर असे सिक्वेन्सेस केलेत, ॲक्शन सिक्वेन्सेस केले आहेत, जिथे आम्ही एक आम्ही सिक्वेन्स केला होता काही दिवसांपूर्वी, जिथे आम्ही स्मशानामध्ये खणतो आहोत आणि आमच्या आजूबाजूला आग लागते आणि त्या खणण्यात असं मध्ये त्यांनी फेकपणाचे हाडाचे तुकडे ठेवले होते. पण त्या विचाराने सुद्धा मला अंगावर काटा येत होता की आपण कुठेतरी खणतो आणि त्यातनं हाडं बाहेर येत आहेत आणि आजूबाजूला आग लागली आहे. सो असे खूप जास्त इंटरेस्टिंग आणि रोमांचक सिक्वेन्सेस आम्ही केलेले आहेत. ॲब्सोल्युटली. ही मालिका घेताना पहिला विचार हाच होता की आपल्याला कधी करायला मिळणार. कितीही अनरिअल वाटलं, अरे हे असं कुठे असतं का, असं वाटलं की अरे बाबा एखाद्या मुलीला भविष्य दिसतं, पण हे मला कधी अनुभवता येणार आहे. तर आपल्या दैनंदिन आयुष्यात तर आपल्याला हे काही अनुभवता येणार नाही. आणि मग ॲक्टर म्हणून आपल्याला तेच बेनिफिट असतं की बाबा जे रेग्युलर आयुष्यात अशक्य आहे तीसुद्धा गोष्ट तुम्हाला करायला मिळते. आणि त्याच नोटवरती मी खूप एक्साइटमेंटमध्ये हा रोल ॲक्सेप्ट केला होता आणि तयारी, म्हणजे माझी मनाची तयारी झाली होती की हे आपण करायचं. आणि जेन्युइनली ह्या रोलने मला खूप दिलं आहे प्रेम, तर अर्थात दिलं आहे प्रेक्षकांचं. म्हणजे मला आज कुठेही गेल्यानंतर, पहिली पण मालिका माझी जवळपास 3 वर्ष सुरू होती, पण ती ओळख पुसून किंवा ती ओळख त्याचा विसर पडून अगदी महिन्याभरातच लोक मला नेत्रा हाक मारू लागले होते. तर ते खरंच फार गोड आहे. आणि खूप लवकर ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचली मालिका, वेगाने पोहोचली. आणि
जेन्युनली इतके स्टंट्स मी कधीच केले नव्हते. एवढी वेगवेगळ्या काय पैलू असलेलं कॅरेक्टर मी कधीही केलं नव्हतं. तर ते सुद्धा मला करायला मिळालं. आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल की इतकी छान संधी माझ्या वाट्याला आली. खरं तर काहीच मॅनेज नाही करावं लागत आहे. सगळं छान काय बरं म्हणतात, इट्स गोईंग ऑल हँड इन हँड म्युच्युअली. कारण हे आधीपासून असंच सुरू होतं. मी भरपूर जवळपास 14-15 तास मी सेटवर असायचे आणि आता लग्नानंतरही तेच आहे. मी 14-15 तास सेटवर असते. पण जेव्हा मी घरी जाते आम्ही खूप एन्जॉय करतो. सो आम्ही एकत्र बसून सिरियलसुद्धा बघतो बऱ्याचदा. सो येस, पण फार काही तसं बदललं नाही आणि अजिबात काही कसरत नाही आहे. मला खूप आवड आहे होममेकरसारखं, म्हणजे संसार करण्याची सुद्धा. मला जेवण बनवायलाही आवडतं. त्यामुळे अजिबात मला त्याबद्दल काही कंप्लेंट नाही आहे. मी खूप आनंदाने सगळं करते. मी प्रेक्षकांना हेच सांगेन की तुमच्या प्रेमाशिवाय, तुमच्या विश्वासाशिवाय हा एवढा मोठा पल्ला गाठणं अजिबात शक्य नव्हतं. पहिल्या दिवशी जेव्हा शूट सुरू असतं तेव्हा कोणीही असा विचार नाही करत की बाबा आपण 500व्या भागापर्यंत पोहोचू. कारण खरंच इतके एपिसोड्स आणि जवळपास 1.5-2 वर्ष प्रेक्षकांना असं गुंतवून ठेवणं हे खरं तर खूप अवघड काम आहे. आणि हे आमच्या संपूर्ण टीमशिवाय कधीच शक्य झालं नसतं. आमची संपूर्ण टीम म्हणजे आमची डिरेक्शन टीम, आमची रायटर्स टीम, आमचे आर्ट डिरेक्शनवाले आणि पूर्ण प्रोडक्शन टीम आणि ऑफकोर्स आर्टिस्ट टीम, हे सगळं इतकं छान जुळून आलं आहे. आणि त्यामुळेच फक्त हे शक्य झालं. तर तुमचं जे प्रेम आहे, तुम्ही सांगताना म्हणता नेत्रा आम्हाला तू खूप आवडते, पण त्यामागे मेहनत घेणारे खूप असतात. तर तुम्ही प्रेम असंच करत राहा प्लीज. कारण तुमच्या प्रेमाशिवाय मी आणि आमची ही जी संपूर्ण 100-150 जणांची टीम आहे ती पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळे प्लीज असंच प्रेम करा आणि आम्ही असंच तुम्हाला एंटरटेन करत राहू.